चला तर आज आपण बघणार आहोत झणझणीत हॉटेल स्टाईल एकदम परफेक्ट घरच्या घरी पनीरची भाजी कशी बनवायची। तर अशी जर भाजी बनवली तर बाहेरची 20 रुपये जाल आणि घरचे विचारतील कोण्या हॉटेलमधून ऑर्डर केली तरी पनीरची भाजी। चला मग रेसिपी पटकन आता आपण सुरुवात करू। पटकन आता रेसिपी सुरू करू आपण। आता कढईत गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे। तेल थोडं गरम होऊ देते। तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये लगेच ते पनीरचे तुकडे करून घेतलेले। तुम्ही मोठी साईज केली तरी चालतं, मी छोटीच केलेली आहे। आणि हे तेलामध्ये तळून घ्यायचे थोडे। तळून घेतले आता मी यांना काढून घेते। आता त्यामध्ये थोडं तेल काढून त्याचमध्ये टाकून देते कांदा आणि 3 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो पण घेतलेले आहेत। लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची। प्युरी करून तर तयार आहे। आता आपण त्याच कढईमध्ये परत तेल टाकून हे करायचं। परत मी यामध्ये थोडं तेल टाकून देते। नंतर टाकून देते ही कांदा टोमॅटोची प्युरी। सुटलेला आहे आता यामध्ये टाकून देते लाल तिखट, पनीर मसाला आणि थोडा धने पूड, गरम मसाला आणि त्यामध्ये थोडं पाणी ऍड करते। त्यामध्ये टाकून द्यायचं तळून घेतलेलं पनीर। पद्धतीने जर पनीरची भाजी केली तर खूपच चविष्ट लागते।